सोलापूर शहरात पतीनं पत्नीला पेट्रोल टाकून पेटवलं. नर्गिस फैजान शेख गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरू. तलाकवरून गेल्या काही महिन्यांपासून पती पत्नीमध्ये वाद सुरू होता. फैजान शेख विरोधात गुन्हा दाखल. धर्मांतर प्रकरणाचा तपास नाशिक पोलिसांसोबतच दहशतवाद विरोधी पथक करणार. नाशिक शहरात एटीएसचं पथक सीडीआर रिपोर्टसह इतर कागदपत्र तपासणार. नामांकित कंपनीमधील महिला अत्याचार आणि धर्मांतराचं प्रकरण. मुख्य सूत्रधार निदा खान गेल्या 20 दिवसांपासून फरार. हिंदू मुलींची छळवणूक आणि त्यांच्यावरती धर्मांतराचा तगादा लावण्यासाठी निदा खान काम करत होती अशी माहिती. म्युझिक कॉन्सर्टमध्ये झालेल्या मृत्यू प्रकरणी नेस्कोकडून निवेदन जारी. कंपनी परिसरात अवैध पदार्थ बाळगण्यासंदर्भात नेस्कोचं झिरो टॉलरन्स धोरण असून नेस्को किंवा कंपनीच्या इतर कर्मचाऱ्यांकडून चूक अथवा निष्काळजीपणा झाला नसल्याचा निवेदनात उल्लेख. नेस्को म्युझिक कॉन्सर्टमध्ये मोबाईल चोरांचा सुळसुळाट. सुमारे 6 जणांचे फोन चोरी झाल्याची माहिती. मोबाईल चोरांचा हाय एंड आयफोनवर डल्ला. 4 तरुणांसह 2 तरुणींच्या मोबाईलवर डल्ला. नेस्को म्युझिक कॉन्सर्टमधील ड्रग्ज प्रकरणात आणखी एकाला अटक. यामुळे अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या 7 वर. आतापर्यंत आयोजकांसह इव्हेंट ऑर्गनायझर तसंच तरुणांचे मित्र आणि ड्रग्ज पेडलरला अटक. नेस्को म्युझिक कॉन्सर्टमध्ये सहभागी झालेल्या रेव्हर्सवरती मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची वेळ. पोलिसांचा ससेमिरा मागे लागण्याच्या भीतीतूनही अनेकांची मानसोपचार तज्ज्ञांकडे धाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.